आता सकाळी सकाळी इतका अंधारा कुंधाराचा उठून जाण्याचं कारण म्हणजे आज जायचं होतं शिंगणापूरला. जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका विराज. श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे आम्ही सगळेजण निघालो होतो शिंगणापूरला. आम्ही चाललोय तर ठीक आहे, पण पोरांना विचारितून आंघोळ्या केल्या का त्याच्यावर डाऊट मला. असो तर अजून आपले सगळे पोरं आले नव्हते, त्यामुळे ना आम्ही थोड्या वेळ त्यांची वाट बघितली. सगळे पोरं आल्यानंतर पुढच्या स्टॉपवरचे पोरं घेऊन आम्ही निघालो लगेच शिंगणापूरला. आता निम्म्यात येत नाही तेच लगेच पोरांना ना चहाचा स्टॉल दिसला भाऊ. तुम्हाला तर माहितीचे चहाला काय आपण सुट्टी देतो होय. लगेच ना मस्त पैकी चहा ब्या पिऊन ना सोन्यात पण आलो होतो. आता शनी शिंगणापूरची कमान पार केली म्हटल्यावर आता आपण समजून घ्यायचं की आता आपण आहे ना शनी शिंगणापूर मध्ये आलेलो, कारण की येथून शनी शिंगणापूर फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. शिंगणापूर मध्ये आल्यानंतर मस्त पैकी गाडी पार्किंगला लावली. पोरांना म्हणलं गर्दी व्हायच्या आत आहे ना आपण दर्शन करून येऊ. दुसरा शनिवार असल्यामुळे गर्दी पण भरपूर दिसत होती. आम्ही पहिल्या शनिवारी आलो त्या दिवशी ना काही एवढी गर्दी नव्हती बरं का, त्यामुळे ना पटकन दिवशी दर्शन झाले होते. आता खरी गर्दी असते ती म्हणजे ना तिसऱ्या शनिवारी. असलं म्हणलं चल आपण आहे ना यांच्या आधी जाऊन आहे ना दर्शन घ्यायला ना नंबर लावू. मस्त पैकी ना गेल्या गेल्या ना आतमधल्या देवांचं दर्शन घेतलं. शनी देवाचं पण नेटनेटकं काही दर्शन झालं नाही भाऊ, कारण की ना वरती पण भरपूर गर्दी होती. म्हणलं आपल्यासाठी ना खालूनच दर्शन घेणं ना योग्य राहील. सगळ्या गर्दीचा सामना करून मस्त पैकी ना खालूनच दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेर पडत नाही तेच लगेच आपल्याला ना आपल्या गावचे कार्यकर्ते भेटले. कार्यकर्त्यांची भेट घेऊन इकडच्या पण देवांचे दर्शन घेतले. आणि हा इथलं वातावरण पण खूप छान आहे. सगळं काही बघून झाल्यानंतर आहे ना पोरं म्हणे चला आता आपण आहे ना फोटो काढू. मस्त पैकी सगळ्या पोरांसोबत आहे ना फोटो वगैरे काढून घेतले. तर मित्रांनो मी छोटासा गाव आहे ना, पण जे कोणी आहे ना ते तुमच्यामुळं आणि माझ्या मित्रांच्या सपोर्ट मुळेच आहे. आणि हा असाच सपोर्ट मला